पेटी उघड नेत्रा, पेटी उघड. नेत्रा, पेटी उघड. अद्वैत साहेब, विरोचक आहेत. विरोचक?
ते मोडी लिपीत आहे. मोडी लिपीत आहे ते. तुला कळणार नाही. मित्रा, काय होतं पेटीत? चेष्टा करते का आपली? मी कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर? मित्र साधी दृष्ट काढतात ना, त्यावर विश्वास नव्हता माझा. चांगल्या कामासाठी बाहेर जाताना हातावर दही साखर देतात, ती कधी घेतली नाही मी आईकडून, कारण माझा नव्हता विश्वास या सगळ्यावर. कसा विश्वास ठेवू मी, तू सांगतेस त्या सगळ्यावर? मित्र तुझ्या देवी आईला विचार ना, आपल्याकडून तिची अशी काय चूक झाली म्हणून आपल्याला ती अशी शिक्षा देते, म्हणून आपल्या नशिबात लिहिलं हे सगळं. नाहीतर नेत्रा मला सांग, हे सगळं खोट आहे नेत्रा, हे सगळं खोट आहे ना? हा नेत्रा, तू बॉडीगार्ड आहेस माझी, तुझ्या साधून आहेस. आपल्याला वाटत होतं की देवी यांनी तुमचं रक्षा कवच म्हणून मला तुमच्या आयुष्यात आणलंय, पण देवी यांनी क्रूर नियती पूर्ण करून घ्यायला मला तुमच्या आयुष्यात आणलं. मलाच कळत नाहीये. आणि आपल्या नियतीत हेच होतं, तर मग आपलं लग्न का होऊ दिलं? आपलं नातं का फुलू दिलं? त्या दिवशी, लग्नाच्या दिवशी जेव्हा अंधार झाला तेव्हा तो का घालवला देवी याने? आपली सप्तपदी का पूर्ण होऊ दिली? आपण एकमेकांमध्ये एवढं प्रेम करतो आणि मग आपल्याच नशिबात असं का लिहिलंय? आपल्या प्रेमाचा असा अंत का? साहेब, मी खूप मनापासून देवी आईची भक्ती केली, खूप मनापासून. मग ही अशी परतफेड का केली देवी आईने? मला हे सगळं मान्यच नाहीये. नाही, मला ही नियतीच मान्य नाहीये. मला नाही, मी तयार आहे नेत्रा. जर तुझ्या हातून माझा मृत्यूयोग लिहिला असेल आणि त्यामुळे तुझा जीव वाचणार असेल, तर मी तयार आहे मृत्यूला सामोरा जायला. मला फक्त एवढंच माहिती आहे नेत्रा की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला सगळ्याचा अर्थ कळतोय. तुम्ही मला मुद्दामून सांगत नाही आहात, म्हणजे नेत्रांनी तुला सांगितलं असेल मला नको सांगू म्हणून. माझी काळजी वाटते म्हणूनच, पण मला राहवत नाही आता. आई प्लीज, या सगळ्याचा विचार करून तू स्वतःला नको त्रास करून घेऊस.
तुझा चेहरा बघ, बघ किती त्रास होतोय तुला. मला नाही सहन होत आधी. आई आहे मी तुझी. माझ्या मुलाला इतका त्रास होतोय, मी कसं बघू? बरं ते सगळं जाऊ देत. मला सांग, त्या पेटीत काय होतं? सासूमा बाजूला हो, खूप भारीच. अजून पाहिजे शोध आयोजन. सकाळपासून बघते मी, तुम्ही खूप सॅड आहे. नेत्रात ही भांडण आयोजन आहे. फाल्गुनी असं काही नाहीये. मला माहितीये असंच आहे. फाल्गुनी खरंच असं काही नाहीये. अरे तेजसची रोज भांडते मी. चालते काय घेऊन काय आलेस? अरे मी सब्जी वगैरे. जरा ठेव ना, जड आहे ना. जा ठेव जा. भांडू नका हा. मला सांग आधी, काय काय आहे त्या पेटीत? सांग ना मला. रात्रभर डोळ्याला डोळा नाहीये माझ्या. सारखा विचार येतो की काय असेल त्या पेटीत. प्लीज सांग. तुला शपथ आहे माझी आधी, प्लीज. आई तू शपथ वगैरे काय घालतेस? तुझं तू सांगणार आहे मला खरंच राहवत नाहीये. आईच्या पेटीत एक पिंपळाचं पान आहे. त्यावर लिहिलंय काहीतरी. काय काय लिहिलंय? नाही वाचता येत. कुठल्या तरी वेगळ्याच लिपीत लिहिलंय. मोडी लिपी असेल. नाही आई, मोडी लिपी नाहीये ती, सर्पलिपी आहे. सर्पलिपी? सर्पलिपी म्हणजे? नाही, मलाही नाही माहित. साप? कळतंय का तुला काय भंपकपणा चाललाय तो इंद्राणी मॅडमचा? खोटं नाटं रस्तायत सगळं त्या. ऐक माझं, त्यांचा मुळात उद्देश काय आहे ना हे जाणून घ्यायला लागेल आपल्याला. आणि मी तर म्हणते कशाला विषयाची परीक्षा घ्यायची आहे? त्यांना घरातून बाहेर काढूया म्हणजे सगळेच प्रश्न. आई यात काही खोटं नाटं नाहीये. ट्रस्ट मी. हाच दिवस दाखवण्यासाठी देवी आई शिक्षा घेते. असं काही नाहीये. हो. हे बघ, हे मंगळसूत्र जे तुम्ही माझ्या गळ्यात घातलंय ना, ह्याच्या आधारावर मी माझ्या सगळ्या आशा जिवंत ठेवल्या. साहेब, आपण देवी आई समोर सप्तपदी घेतलीये. देवी आईला साक्षी मानून तिच्या समोर आपण नवरा बायकोच्या पवित्र बंधनात अडकलो. मला खात्री आहे या सगळ्या मागे देवी आईचं नक्की काहीतरी चांगला हेतू असणार. आणि कदाचित पेटीमध्ये जे पान आपल्याला सापडलंय त्यावर जे लिहिलंय ते आपण वाचू शकलो ना, तर कदाचित आपल्याला या सगळ्याचा अर्थ लागेल. पण काय लिहिलंय ते कळतच नाहीये. ती लिपी कोणती आहे तेच कळत नाहीये. सर्पलिपी आहे ती नेत्रा. तुम्हाला कसं कळलं? मला वाटलं, आणि आता मला वाटतंय की मी वाचू शकतो ती सर्पलिपी. सर्पलिपी? आपल्या चिंचवडच्या साईडला मिळालेल्या सगळ्या परमिशन कॅन्सल झाल्या. तशी नोटीस आली. व्हॉट? हो, तुला चिंचवडला जायला लागेल अर्जंटली. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो बाबा. आता बाई तू जा, पटकन रेडी हो, तुला लगेच निघायचंय. काय झालंय का नेत्रा? मी आलो तेव्हा तुमच्या तिघांचे चेहरे असे का झाले होते?
नाही म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही बाबा. अगं पण तुम्ही काय झालंय? साहेब तुम्ही इथेच थांबा. या साहेब तुम्ही आता आवरून घ्या आणि कामावर जा. हा जा तुम्ही आवरून घ्या. मित्रा मी खाली तुला काही बोललो नाही पण काय आहे सगळं? तुला आलेलं संकेत आणि लगेच घरात साहेब साहेब ऐका ऐका माझं. तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू. मित्रा कसा विचार नको करू मी? आता 2 मिनिटांपूर्वी तू संकेताबद्दल सांगितलंस आणि बाहेर आल्याला लगेच मी दिस इज इम्पॉसिबल. मी काय म्हणते आता तुम्ही कामावर जा. तुम्ही संध्याकाळी आलात ना की आपण आरामात बोलूया या सगळ्यावर. पण आता तुम्ही बाहेर जा घरातून. आणि सर्पलिपी त्याचं काय? सर्पलिपीचं काहीच कळत नाहीये ना साहेब. तुम्ही काळजी नका करू. काहीतरी मार्ग निघेल या सगळ्यातून आणि कदाचित तो मार्ग तुमच्या हातूनच निघेल. तुम्ही आवरून घ्या. मी आहे खाली. सॉरी आत्या. आणि इथे काही लागणार असेल तर सांगशील मला. अद्वैत तू चिंचवडला जा. तुझं काम संपलं की मला फोन कर. मग मी ऑफिसला येतो. काळजी घ्या तुम्ही. बाय. मी काय म्हणते आपण ना इंटरनेटवर शोधून ठेवूया. साप काटे तो શું કરવાનું ખબર પડે હે ને? फाल्गुनी रिलॅक्स. पप्पाजी पण असं काही होणार नाही. आपण एक काम करूया. सेफ्टीसाठी आपण पेस्ट कंट्रोल करून घेऊया. बरं ऐक मला निघायला हवं. ऑफिसला जायला उशीर होतोय. काही दिसलं काही वाटलं तर कळवा मला. नेत्रा आजी तुम्ही जाऊन आराम करा. तुमच्यासाठी काही घेऊन येऊ का? चहा कॉफी? नाही नको मला. मी जाते माझ्या खोलीत.
पण जाते. चला बघू. मला सांग, तुला संकेतात जो नाग दिसला तोच होता का जो केतकी काकूला आत्ता दिसला घरात? कदाचित, कारण वर्णन तसंच आहे. असू शकतं. काय चाललंय हे सगळं? पेटीत जे पान सापडलं त्यावर सुद्धा विरोचकाचं चिन्ह होतं. त्यावरती 2 नाग होते. म्हणजे विरोचकाने त्रेतायुगात नागाचा जन्म घेतला होता. नाही, संकेतात जो नाग दिसला होता तो अद्वैत साहेबांना दंश करत होता. आपल्याला वाटतंय तसं अद्वैत साहेब जर विरोचक असतील तर मग तो नाग अद्वैत साहेबांना दंश का करेल? अद्वैत साहेब गेल्यानंतर मी स्वतः दार लावलं होतं. दार उघडं कसं? अद्वैत साहेबांना काही होतं का म्हणे? या नागापासून अद्वैत साहेबांचं रक्षण करायलाच हवं. मी नाही, मी काही अद्वैत साहेबांना काही होऊच देणार नाही. आत्या, कदाचित मी हे सगळं होण्यापासून थांबवू शकते. मी थांबवू शकते. हा अनर्थ टाळता यावा म्हणूनच देवी आईने मला संकेत दिला आत्या. हो, मी अद्वैत साहेबांना काही होऊ देणार नाही. मी थांबवू शकते. ज्याच्या वधाची जबाबदारी तुझ्यावर आहे त्याचा जीव वाचवण्यासाठी एवढी धडपड करतेस तू. कसलं प्रेम आहे ग हे? मला संकेतात स्पष्ट दिसलं होतं की अद्वैत साहेब आमच्या खोलीत गाढ झोपले असताना नागाने त्यांना दंश केला. याचा अर्थ रात्रीची वेळ असणार. आणि तसं असेल तर मी अद्वैत साहेबांना आमच्या खोलीत झोपूच देणार नाही. आणि त्यांनी संकेतात जे कपडे घातले होते ना ते सुद्धा त्यांना घालू देणार नाही. मी असं करते, मी आणि अद्वैत साहेब इथे तुमच्या खोलीत झोपायला येतो आजपासून. आणि तुम्ही आमच्या खोलीत झोपा. तसे तुमच्या जीवाला काहीच धोका नाहीये ना? त्या नागाला अद्वैत साहेबांना दंश करायचा आहे. तू बघ, मी इकडे बघते. काय तारांबळ उडाली? असंच होतं तुमचं. मी आले की अशीच तारांबळ उडते. कशाला लपवाछपवी करायचे सगळे? आपण एक काम करूया, लपाछपीच खेळूया. माझ्यावर राज्य. मी बाहेर जाते, 1 ते 100 आकडे मोजते. तोपर्यंत लपवून घ्या काय लपवायचं. झालं लपवून? किती काय काय लपवणार आज? उठ. तसं झालंय तुमचं. मी तर म्हणते कशाला एवढे कष्ट करताय? सोडून द्या सगळं, कारण काहीच हाती लागणार नाहीये तुमच्या.
कारण तुमच्या प्रत्येक हल्ल्यासाठी या रुपाली म्हात्रेकडे प्रतिहल्ला आहे. तुमच्या त्या त्रिनयना देवीपेक्षा ही रुपाली देवी खूप मोठी आहे. तुम्ही ना उद्यापासून काय करा, माझे पाय धुवा आणि ते पाणी प्या, तीर्थप्राशन करा, कारण आता तुमच्यावर तीच वेळ आणणार आहे मी. बोला, रुपाली देवीचा विजय असो. बोल. आई, मला जरा लॉन मध्ये येऊन भेटतेस का? एक महत्वाचं काम आहे. ठीक. आईला असं सांगितलंय की इंद्राणी आत्यांपासून तुझ्या जीवाला धोका आहे. पण नेत्र, म्हणून मी तुमच्या बरोबर आलो. मला नव्हतं जाऊ द्यायचं तुला इंद्राणी आत्यांसोबत कुठेही. आणि मग आपल्याला ही पेटी सापडली. नेत्रा, हे सगळं विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं आहे. पण आई असं खोटं नाही बोलणार नेत्रा. आणि म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यात आपण आईला इन्व्हॉल्व करूयात. आता आपण मदत घेऊयात आईची. नेत्रा, हे बघ, हे सगळं खरंच खूप विचित्र आहे. पण नेत्रा, मला आता असं वाटू लागलंय की आई सुद्धा या सगळ्याचा एक भाग आहे. म्हणूनच देवीने दर्शन दिलं ना आईला. आणि मला खात्री आहे नेत्रा, या सगळ्यातून आईच काहीतरी मार्ग काढेल. असं म्हणाली ती. ही रुपाली ना कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि हा अद्वैत तरी कसा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय? आत्या, तुम्हाला माहिती आहे ना, अद्वैत साहेबांसाठी रुपाली बाईसाहेब या जगातली सगळ्यात महत्वाची आणि चांगली व्यक्ती आहे. आणि त्या सुद्धा त्यांच्यासमोर तसाच वागतात, मातृत्वाची देवी असल्यासारख्या. नेहमी नेहमी असं होतं, रुपाली बाईसाहेब काहीतरी गोड गोड बोलून अद्वैत साहेबांना फसवतात. पण तुला तरी कळतंय ना की ती काय करते ते? मला सगळं माहिती आहे, पण मी अद्वैत साहेबांना कसं समजावू? त्यांची मनस्थिती आता तशी नाहीये आत्या. त्यांना आता काहीही करून या संकटावर मात करायची आहे. आणि रुपाली बाईसाहेब म्हणाले असणार त्यांना की त्या मदत करू शकतात, म्हणून अद्वैत साहेबांनी सुद्धा विश्वास ठेवला. त्या पेटीत जे काही आहे ते जर तिच्या हाताला लागलं ना, नेत्रा, खूप मोठा अनर्थ होईल. ये आई. नेत्राने सगळं सांगितलं असेलच तुम्हाला. हो, मी सांगितलं त्यांना सगळं. पण साहेब, मी काय म्हणते, तुम्ही बोलताय ते सगळं मान्य आहे मला. बाईसाहेबांची तब्येत आधीच बरी नसते, त्यात त्यांना ह्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो ना. मला असं वाटतंय की रुपाली बाईसाहेबांना उलट ह्या सगळ्यापासून आपण लांबच ठेवलं पाहिजे. बरोबर आहे नेत्राचं. नेत्रा, अगं तुम्हाला दोघांना किती त्रास होतोय. चेहरे बघा तुमचे. आणि तू मुलीसारखी आहेस मला. माझ्या मुलांना जर त्रास होत असेल तर त्याचा त्रास मला जास्त होणार आहे. खरंच मला खरंच कळत नाहीये. म्हणजे खरं तर तुम्हाला दोघींना त्रिनयना देवीचं वरदान आहे. तुम्ही इतकं करता देवी आईसाठी, पण तिने मला दर्शन दिलं आधी.
खरंच मागच्या जन्मीची पुण्याई असेल माझी, म्हणून देवी आईने दर्शन दिलं मला. आधी काय देवी आईचं रूप आहे, ते तेज, डोळे दिपले माझे खरंच. खरंच आधी म्हणजे मला देवी आई दिसली, तिने दर्शन दिलं आणि नुसतं दर्शनच नाही दिलं, ती बोलली माझ्याशी. मला खात्री आहे देवी आई माझं ऐकेल. मी आवाहन करेन देवी आईला की आता सगळं इथून पुढे सगळं चांगलं होऊ दे या घरात. मलाही असंच वाटतं. देवी आई ऐकेल आईच. आणि मी खरंच तुला सांगितलं नाही आजपर्यंत, पण ज्या दिवशी त्रिनयना देवी आपल्या घरात आली आहे, ज्या दिवशी तिचा फोटो देव्हाऱ्यात आलाय ना, त्या दिवसापासून दैवी अनुभव येत आहेत मला. मला स्वप्नात त्रिनयना देवी दिसते आधी, आणि त्या दिवशी तर प्रत्यक्षात तिने दर्शन दिलं मला, माझ्याशी बोलली. मी बघते काय आहे ते सांगते. माझ्याकडे राहू दे पान. नाही, हे पान तुम्हाला तुमच्याकडे ठेवता येणार नाही. का साहेब, कारण रुपालीबाई साहेबांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असा कसा धोका निर्माण होईल? आधी तुमची त्रिनयना देवी पाठीशी आहे माझ्या. साहेब, मला काय वाटतं, रुपालीबाई साहेब आपली मदत करायला तयार झाल्यात हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण आता पान त्यांच्याकडे नको. त्यांना त्रास होऊ शकतो काहीतरी. तुम्हाला माहिती आहे ना, देवी आईच्या कार्यात जरा जरी पुढे मागे झालं तर खूप त्रास होऊ शकतो. साधं प्रगट दिनी काय झालं होतं लक्षात आहे तुमच्या? तर काय हळद कुंकू का लागले हाताला? आणि काय होतं तुला? तू थरथरतीयस का इतकी? जपा स्वतःला. मी चुकून हळद कुंकू ओलांडला आणि मला किती त्रास झाला होता. मला बाईसाहेबांची काळजी वाटते म्हणून म्हणते मी. मित्र आई आई नाही. बरोबर आहे नेत्राच. आई तुम्हाला मदत करतेस हेच खूप आहे आमच्यासाठी. आई तू प्रार्थना कर ना देवी आईकडे. तिला प्रार्थना कर की प्लीज या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग दाखव लवकर. मी नक्कीच प्रार्थना करेन आणि मला खात्री आहे देवी आई ऐकेल माझं. पण आधी माझ्याकडे ते पान तर हवं ना माझ्या हातात, तर मी बोलेन ना देवी आईशी. या सगळ्यावरती माझ्याकडे एक सोल्युशन आहे. पान दे नेत्र. नेत्र ते पान दे. साहेब, नेत्रात दे पान. मी बोलू का अद्वैतची? नाही नको बाबा. तुम्ही सध्या या सगळ्यापासून लांबच राहा. आम्ही दोघी बघून घेतो काय करायचं ते. तुम्ही दोघी जणी काय करणार आहात? ती रुपाली कोणत्याही थराला जाऊ शकते. मी एक काम करतो, मी माझ्या पद्धतीने तिचा बंदोबस्त करतो. नाही विषयच संपेल. नाही बाबा, तसं काही करू नका. अगं पण नेत्रा, बाबा तुम्हाला माहिती आहे ना, शेवटी ह्या सगळ्याचा त्रास अद्वैत साहेबांनाच होणार आहे. नको,
प्रकरण आणखीन चिघळेल. पण आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. पण ती रुपाली काय करेल सांगता येत नाही. पाहिलं ना, देवी आई मला दिसली एवढं सांगेपर्यंत तिची मजल गेली. सध्या तरी माझ्या डोळ्यांसमोर एकच ध्येय, काहीही करून संकेतात दिसलेल्या घटनेपासून अद्वैत साहेबांचं रक्षण करायचं आहे. पण रुपालीचं काय? आता ती काहीही करेल आणि सांगेल की देवी आईनी करायला सांगितलंय. बरं, तिने काहीही केलं तरी अद्वैत तिचंच ऐकणार आहे. मग काय करायचं आपण? नाग, काय काय प्रकरण आहे नागाचं? की भास झाला मला. अद्वैत सर्पलिपीबद्दल बोलायला लागला. केतकीला भास झाला सापाचा. आणि मग मला. मी पण म्हातारी आल्यानंतर नाग अचानक गायब कसा झाला? दंश करू शकला असता मला, पण मला दंश का केला नाही? नाही नाही नाही, नाग येऊ दे नाही तर आणि कोणी येऊ दे, काही होणार नाही मला. रुपाली, काही होणार नाही, घाबरायचं नाही. अगं, एवढी पाप करून कोणी तुझं काही बिघडवू शकलं नाही, मग आता कोण काय बिघडवणार आहे? हे बघ, वाईट व्हायचंच असतं ना तर ते याआधीच झालं असतं. कधीच. आता जे ठरलंय तेच करायचं. जास्त वेळ नाही घालवायचा. उद्याच नेत्राचा सगळा खेळ पालटू. मग घरातून बाहेर जाताना पाहिलं का तिला कोणी? नाही ना. आई घरातच असेल कुठेतरी. आपण एकदा नीट बघूया. देवघरात पाहिलं का? आधी मी तिला घरात सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये. मंदिरात गेले असतील का? मागच्या वेळी सुद्धा ती अशीच घरातून गेली आणि बागेत बेशुद्ध सापडली. मी आलोच जरा. आधी अरे, बेशुद्ध पडण्याचं नाटकच करते आता. बावळट काही मला शोधायला आल्याशिवाय शांत बसायचा नाही. सांगते देवी आईनी कुशीत घेतलं होतं मला. बावळटाला खरंही वाटेल. गंमतच करते. आई, आई, काय झालं?
आई काय झालंय? त्रिनयना देवीचा विजय असो, त्रिनयना देवीचा विजय असो, त्रिनयना देवीचा विजय असो. देवी भेटली तुला? हा, कुठे आहे देवी? सांग ना, कुठे आहे देवी? हा, आई आधी आई आई अगं काय झालंय? मला माहितच नव्हतं. माझी बायको एवढी मोठी पुण्यवान आहे की तिला त्रिनयना देवीने दर्शन दिलं. काय बोलली ती? तुला देवी दिसली का परत आई? काय बोलली? आई काय झालंय मला सांग ना. आधी आधी आई काय झालंय? आई मी इथे समोर आहे तुझ्या. आई बोल ना, असं काय करतेस तू? काय झालं? सांग ना, काय बोलली ती? आई मी इथे आहे तुझ्या समोर. काय झालंय? हो साहेब. तू सुद्धा काळजी घे आणि मी केतकी काकू, फाल्गुनी आणि आजीला सुद्धा सांगतोय. ठीक आहे. काय म्हणाले काय डॉक्टर? ते विजिटला येणार आहेत उद्या. आत्ता त्यांच्यामध्ये तरी सगळं ओके आहे आणि आईला आत्ता जो काही त्रास झालाय तो सगळा स्ट्रेसमुळे झाला असं. अद्वैत मला काय वाटतं माहितीये, तूच का नाही समजवत तुझ्या आईला? अरे ती कोणाचं काहीच ऐकत नाही. तिने या वयात स्ट्रेस घेता का म्हणे? बाबा, इनफॅक्ट मी कितीही समजवलं तरी ती माझं ऐकतच नाहीये. सतत नेत्राची काळजी करत असते. नेत्राच्या काळजीने सतत जीव वर खाली होत असतो तिचा. साहेब, मी दुपारी सुद्धा म्हणाले तुम्हाला, आपण रुपालीबाई साहेबांना ह्या सगळ्यापासून दूरच ठेवूया. आणि आता तर स्पष्ट सुद्धा झालंय ना की त्यांना देवी आई नव्हती दिसली. हो. मी काय म्हणते, आपण त्यांना ह्या सगळ्याबद्दल काही सांगूयाही नको, कारण मग ते सतत तोच विचार करत राहणार. आणि नाही नेत्रा, मी आईला तर या सगळ्यात इन्व्हॉल्व करणारच नाही. ओके. नेत्रा, बाबांनी बाहेर सगळीकडे चेक केलं, तो नाग नाही दिसला कुठेच. नेत्रा, डोंट वरी. हे बघ, तू खूप प्रयत्न करतेस, पण तरीही काही वाईट घडलं तर तीच आपली नियती असं समजूयात ना आपण. नाहीतरी नियती काय काय खेळ दाखवते आपण पाहिलंच आहे. आपण आणखी जास्त काळजी घ्यायची, जराही शक्यता आपण मागे नाही ठेवायची. बरं, ओके. माझ्या फोनची बॅटरी ड्रेन झाली, मी जरा फोन चार्जिंगला लावतो. हा, चार्जर. इतर चार्जर रूम मध्ये राहिला बहुतेक. मी आलोच जरा घेत. नाही नाही, तुम्ही खोलीत नाही जायचं आपल्या. मित्र, मी आताच तुम्हाला म्हणाले ना, जराही शक्यता आपण मागे नाही ठेवायची. मी घेऊन येते चार्जर. मित्रा, एक बोलू? तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. माझ्या मनात एक थॉट येऊन गेला जस्ट. मित्रा, जे घडणार आहे ते घडू देऊयात का आपण? नेत्रा, हे बघ, आपण एवढी मेहनत घेऊन जे घडणार आहे ते घडणारच असेल तर त्यालाही काहीतरी अर्थ असेलच ना. मला तुमचं नाही माहित,
पण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, त्यामुळे हे असले विचार सुद्धा माझ्या मनात येऊ शकत नाही। आणि काय आहे तुमचं सारखं मरणाच्या गोष्टी का करताय तुम्ही सतत? मला तुम्ही माझ्या आयुष्यात हवे आहात, तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाहीये। आणि त्यामुळे मी तुमच्या बाबतीत कोणताही धोका नाही पत्करू शकत। काहीही झालं ना तरी ती संकेतात दिसलेली घटना मी नाही घडू देणार। मी चार्जर घेऊन येते। रुपाली, तुला तर बरं वाटते का ग? बाबा तर 2 दिवस फक्त आराम करणारे आहे, मग एकदम फ्रेश वाटेल तिला। अद्वैत, तूच तिला समजाव, तू तिला आराम करायला सांग। काही ना काहीतरी उद्योग चालूच असतात तिचे। घरातली सगळी कामं कर, देवळातच जा। देवळात जायला हवं की नाही आधी? आई बरोबर बोलतात बाबा, आता 2 दिवस फक्त आराम करायचा असतो, बाकी कशाचाही विचार करायचा नाही, स्वतःची काळजी घ्यायची फक्त। बाबा तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा आईवर, आणि जरा जरी काही वाटलं तुम्हाला तरी लगेच कळवाल। झोप आता तू। गुड नाईट। हो, इथे सगळं ठीक आहे। नाही, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही स्वतःची काळजी घ्या। काही वाटलंच तर मी तुम्हाला कळवेन। हो कळतंय मला, पण एकाच रात्रीचा प्रश्न आहे ना, मी घेईन सांभाळून। ठेवते। इंद्राणी आत्यांचा फोन होता, त्या नगरला गेल्यात ना एका कामासाठी। आता खूप उशीर झालाय म्हणून मग तिथेच थांबते म्हणाल्या। ओके, मी पण आईला भेटून आलो, तशी ओके ती, पण डॉक्टरांना बोलवेन उद्या चेकअपसाठी। झोप। आई हे बघ, घाबरण्यासारखं काही नाहीये आता, नाग गेला असेल घराबाहेर। हो बाईसाहेब, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही जाऊन झोपा, आराम करा। आराम करा कसं सांगू शकते आधी? नागाची कात आहे घरात आणि मी आराम करू? भीती वाटते मला आधी। आई नाही नाही, आणि नक्की काय झालंय ती सांगणारच नाही, मला सांगतच नाहीये, पण तू तरी सांग ना मला, नक्की काय झालंय? आई खरंच असं काही नाहीये। हे बघ, नाग आतापर्यंत गेला असेल घराबाहेर, आणि आई नेत्रा तुझ्या काळजीपोटी बोलते, तू चुकीचा अर्थ नको काढूस। तू जाऊन झोप आता शांतपणे। नक्की गेला असेल? हो, जा तू आराम कर। देवी आई, तुझे खूप आभार। अद्वैत साहेबांवरचं संकट टळलं। काय नेत्रा, टेन्शन घेणं बंद कर आता। तुला संकेतात जी घटना दिसली होती ती होण्यापासून थांबवली असतो। साहेब, तरी सुद्धा आपण काळजी घेऊया। ओके, मला सांग, ती जी सापाची कात तुला सापडली होती ती कुठे टाकली आहेस तू? बाहेर नेऊन टाकली। ओके, तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना?
नेत्रा, काहीही त्रास होत नाहीये मला. उगाच मला बरं वाटावं म्हणून खोटं नका सांगू. खरं सांगा, काही त्रास होतोय का? नेत्रा, असं खोटं का बोलेन तुझ्याशी? खरंच काही त्रास होत नाहीये मला. काय झालं? आता कसला विचार करतेस? साहेब, ती सर्पलिपी उलगडायला हवी. मला असं वाटतंय तो नाग इथे का आहे हे आपल्याला त्या सर्पलिपीतल्या मजकुरामध्ये कळेल. हे तर सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. काही ना काहीतरी कळेलच आपल्याला. बरं झालं तुम्ही दोघेच इथे आहात. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय? मी तुम्हाला अमेरिकेतल्या प्रोफेसर बद्दल सांगितलं होतं. हा, त्याला मी एक डिटेल मेल केला होता, त्याचं उत्तर आलंय. त्याच्या म्हणण्यानुसार 1921 साली वावोशी जवळ काही पुरातन अवशेष सापडलेत. वावोशी जवळ? हो, पाषाण वगैरे. काही पाषाणांवर सर्प आकृत्यांमध्ये काही मजकूर लिहिला आहे. सध्या ते पाषाण लंडनच्या म्युझियम मध्ये आहेत. ओके. वावोशी जवळ अवशेष सापडली म्हणजे या सगळ्याचा सर्पलिपीशी संबंध असूच शकतो. करेक्ट. आणि वावोशी आहे त्यामुळे हे सगळं भौगोलिकरित्या सुद्धा जुळत आहे. माझ्या लंडनमध्ये काही ओळखी आहेत. मी प्रयत्न करून बघतो. आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. हा. कळतंय का काही? हीच लिपी आहे. अक्षर, वळण अगदी तंतोतंत जुळत आहेत. बघू. हो, हीच अक्षर आहेत. परफेक्ट. हे कोडं लवकरात लवकर सुटायला हवं. पण निदान आपलं पहिलं पाऊल तरी योग्य दिशेने पडत आहे. पण आता तुझ्या सोर्स कडनं कोणाचा तरी नंबर मिळणार होता, सर्पलिपी जाणणारा वगैरे. हो, खूप मोठे रिसर्चर आहेत ते. या सगळ्या जुन्या लिपींचा अभ्यास आहे त्यांचा. साहेब, मग आपण बोलायचं का त्यांच्याशी आत्ताच? लोक समजून घ्यायला मदत होईल ना त्यांची? येस, करेक्ट. अद्वैत, तो नंबर मला दे, मी बोलतो त्यांच्याशी. फोन उचलत नाहीयेत. मित्र, काय चाललंय हे? मी तुला फोन केला होता तर तू कट केलास. आणि तो ऑफिस मधून आलास तेही मला भेटायला नाही आलास. माझ्या नकळत हे सगळं चाललंय तुमचं.
का करतोयस असं? स्वतःचा भक्त बनून घेतलायस तू. त्याच अद्वैत समोर तुझा मुखवटा फाडला नाही ना तर बघ. रुपाली मात्रे, जागी हो. बघ आजूबाजूला दिवस बदललेत. वाऱ्यानं दिशा बदलली आहे. त्याच वाऱ्याबरोबर कुठे आणि कशी उडून जाशील ना, तुझं तुला कळणार नाही. इथून पुढे तुझी कटकारस्थान करणं तुला एवढं सोपं जाणार नाही. मग इकडचं जग तिकडे केलंच तरी चालेल. असाच तुला प्रत्येक वेळेला जमिनीवर आपटणार मी. तुझा भ्रमाचा भोपळा फोडणार मी. दिवा विसताना जशी वात फडफडते ना तशी फडफड. भुकेल्या कुत्र्यासारखी तडफड. पण तुझ्या मनासारखं आता काही घडणार नाही. मी ते घडू देणार नाही. You're finished. ओके ना सगळं? हो अरे, पण तू का आलास? तूच ओकेस की नाही ते बघायला आलो होतो. हो रे बाळा, मला शेखरनी समजवलंय आणि तुला माहितीये ना मी माझ्या नवऱ्याचं ऐकते. काय झालं की आईचं मन येणार आहे नाही राहवत म्हणून बोलायला आले होते मी. पण आता नाही. आता मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करेन. बाबा, हो ना, असं खाली का पडलाय तुमचा? अरे कधी पडला कसा पडला काही कळलंच नाही. आई मी नाही, तुम्ही जा, तुमची कामं करा. खरंच आधी देव करो आणि माझ्या सुनेच्या जीवावरचं संकट टळो. नेत्राच्या जीवावरचं संकट टळो एवढीच इच्छा आहे माझी. आई, थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट. आता मी जे काही करेन ते विचारपूर्वकच करेन. कुठलीही रिस्क नाही घ्यायची मला. आता जपून गोष्टी करायच्या आहेत. कुठल्याही गोष्टीला गृहीत धरणार नाहीये मी. नेत्रा आणि इंद्राणीच्या पाठी त्रिनयना देवी आहे म्हणून त्या सुखरूप राहतात. पण माझ्याही पाठी कोणीतरी असेलच. मी आहेच. माझ्याही पाठी कोणीतरी आहेच म्हणून मी हरत नाहीये. अशी एक शक्ती आहे जी मला हरू देत नाही आणि मला मरूही देत नाहीये. नक्कीच अशी काहीतरी शक्ती आहे. आधी आवरतोयस का? हा आई, झालं 2 मिनिट आलोच. काय करू? ह्या बावळटाला सर्पलिपीबद्दल थेट विचारूनही चालायचं नाही आणि धड सांगणारही नाही तो. शेखर आणि नेत्रांनी मनात भीती घालून ठेवली आहे त्याच्या. नाही पण बंटीकडे जाण्याआधी यांचं काय चाललंय ते कळायलाही हवंय ना. काय करू?
ह्याला सांगू का नागाबद्दल? नाही 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 नाही, नको नको, कारण नागाने मला काहीच केलं नाहीये. आधीही केलं नाही आणि आत्ताही काहीच केलं नाही. बहुतेक नाग अद्वैतच्याच मागे लागलाय. उत्तम आहे. नागाने अद्वैतला दंश केला तरी सुद्धा मदत मलाच होणार आहे. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. कॉफीची सुद्धा आणि तुमची सुद्धा. आज संध्याकाळी लवकर याल कामावरून? का काय झालं? झालं काही नाहीये हो, कुठेतरी बाहेर गेलो असतो ना फिरायला. तुम्हाला आठवतंय साहेब, एकदा आपण बाहेर गेलो होतो तुमच्या मीटिंगसाठी आणि मग तिकडे तो मुलगा मला काहीतरी बोलला होता आणि तुम्ही किती चिडला होता ना त्याच्यावर. एक्सक्यूज मी, मी ते बसू शकतो का? ते काय ना तिथे गरम फार होत. कॅन आय सिट हिअर? गरम होतंय तुला? निघ. तुला काय फोन नंबर हवाय? हा? नाही. आणि तुम्हाला आठवतंय एकदा आपण पार्टीला गेलो होतो आणि तिथे आपण डान्स सुद्धा केला होता. आणि सगळ्यांना वाटलं होतं की आपण नवरा बायको आहोत. अद्वैत अगदी सुंदर बायको निवडलीस. मग अद्वैत लग्न कधी करतोयस? अरे लग्नानंतर प्लॅन काय तुझा? अच्छा, इंडियात राहणार आहेस की बाहेर जाणार आहेस? ते काही असो, पण आम्हाला लग्नाला बोलव, विसरू नको. तेव्हा असं वाटलं सुद्धा नव्हतं ना की आपण खरोखरच जाऊया ना. डिनरला जाऊया. तुमचं काम आवरलं की मला फोन करा, मी लगेच येईन तिथे. पण त्यांना सर्पलिपी वाचता नाही येत. आत्या, सासूमा. सासूमा, तुम्ही इथे काय करते? तू कशाला आलीस इथे? मला वाटलं आत्या सासूमा असतील, पण हे सगळं काय आहे? नाग, नाग आला. जा जा, मी शोधतेय, जा. तुमच्या कुटुंबात कोणाला नागाने दंश केलाय?
नाही, मी विनंती करते, आमची मदत करा. आम्हाला सांगा सर्पलिपी कशी वाचायची, प्लीज सांगा आम्हाला. तुमच्याकडे ते लिपीचं पान आहे ना, द्या मला, द्या द्या. ही सर्पलिपीची 12 कडी आहे. तुम्हाला डायरी हवी आहे ना, देतो. ही लिपी नाही, राक्षस तुमच्या पदरात टाकतोय. नशिबापेक्षा मी सायन्सला मानतो, पण हे आहे ना, हे सायन्सच्याही पलीकडे. मला माहित नाही पुढे काय होईल ते. आत्या, इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती आपल्याला मिळाली आहे, पण आता आपण खूप जास्त सावध राहायला हवं रुपालीबाई साहेबांपासून. आपण घरी जाऊया, आम्हाला निघायला हवं आता. जितक्या लवकर ह्या सर्पलिपीचा शोध लागेल तितकं बरं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रुपालीकडे पानाचा फोटो आहे, त्यामुळे तिच्या हातात ही डायरी लागता कामा नये. काळजी घ्या. चला. हात धुवायचाय बोला. नेत्रा, मी 4 वाजेपर्यंत फ्री होईन आज. 5-5:30 पर्यंत पोहोचतो. तू रेडी राहा. चालेल साहेब.
नेत्रा, मी आज खूप एक्साइटेड आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण असं डेटवर जातोय. आजचा दिवस फक्त माझ्या बायकोसाठी. मी वाट बघेन. बाय. राक्षस खूप त्रास द्यायचा मला. कधी कधी मला वाटायचं की तो मला मारून टाकेल. दिसायचा तो मला. थोडं कठीण आहे, पण 12 खडी जुळवून हे सगळं समजून घेता येईल. कोण आहे? दार उघड. उघड दार. काय काम आहे माझं. काय काम आहे? बोलायचंय, आत येऊ दे मला. नाही यायचं. मला झोपायचं आत्ताचा. संध्याकाळ होत आली, कसला आराम करतेस? मला आत येऊ दे, बोलायचंय मला. नेत्रा कुठे? तुला काय करायचं? सरळ बोल आणि सांग नेत्रा कुठे ते. नाही सांगणार. काय करायचं ते खरं सांग. कितीही प्रयत्न केलेस ना तरी तुला जे हवंय ते साध्य होऊ देणार नाही. विचार करून करून डोकं फुटेल. एक दिवस वेडी होशील. वेडी झालीयस तू आता. इतका आत्मविश्वास. सर्पलिपी समजली वाटतं. त्रिनयना देवीच्या लेखींनो, जगातली कुठलीही लिपी वापरा, पण या रुपाली म्हात्रेचं वाकडं करण्याची भाषा नाही बोलू शकणार तुम्ही.